सध्या उन्हाळ्याची झळ सर्वांना जाणवते. सूर्य आग ओकत आहे. अंगाला चटके लागून जीव कासावीस होतोय. ही माणसांची अवस्था आहे. तर वन्यजीव प्राण्यांची काय स्थिती असेल याचा आपण विचारच करू शकत नाही. अशीच काहीशी अवस्था येऊरमधील वन्य प्राण्यांचीही होते. जंगलातील सांबर, हरिण, माकडे, वानर हे मनुष्य वस्तीजवळ पाण्याकरता येऊ लागलेत. या दिवसा जंगलाच्या आतील भागात असलेले नैसर्गिक पाणवठे हे पालापाचोळा, गाळ, माती यांनी बंद झालेले असतात. वन्यजीव आपली तहान भागवण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांवर अवलंबून असतात. नद्या, तलाव, नैसर्गिक झरे किंवा पाऊस जमा होणारी ठिकाणे. काही प्राणी विशेषतः उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात लांब अंतरापर्यंत प्रवास करतात आणि मानवी वस्त्यांजवळ पाणी शोधतात. म्हणूनच जंगलातील बुजलेले पाणवठे खुले करण्यासाठी स्वराज्य सामाजिक संस्था ठाणे व जीवोहोम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वनविभाग यांच्या सहकार्याने पहिला टप्पा चिंबीचे पाणी येथील नैसर्गिक पाणवठा माती, दगड, गोटे, पालापाचोळा आदी काढून खुला करण्यात आलाय. असं जंगलात काही ठिकाणी बुजत असलेले पाणवठे असून ते पावसाआधी खुले करण्याचा प्रयत्न असल्याचं जीवोहोम ट्रस्टचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर शिरसाट यांनी सांगितलंय. जेणेकरून जंगलातील वानर, माकड, भेकर, ससे, हरिण, सांबर, बिबटे व इतर पशुपक्षी यांची पाण्यासाठीची वणवण थांबेल. स्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय देवकर, परेश परब, विजय सामंत, प्रशांत सातपुते, प्राणीमित्र तसेच जीवोहोम ट्रस्टचे सदस्य ज्ञानेश्वर शिरसाट, समीर डिके, वीरेंद्र सावंत, रवी दिवा, तेजेंद्र पोटे या सर्वांच्या सहकार्याने सदर उपक्रम यशस्वी करण्यात आलाय. शालेय परीक्षा संपून सुट्ट्या जाहीर झाल्याने सदरच्या उपक्रमात 3 बाल सदस्यही सहभागी झाले होते. तसेच आरएफओ मयूर सुरवसे साहेब यांचे मोलाचं मार्गदर्शन मिळालंय. वन विभागाचे इतर कर्मचारी यांची देखील साथ मिळाली आहे.